नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की ईश्वरीमध्ये जो काही आता खरेपणा आहे तो ओळखून मात्र अर्णवने ईश्वरीला कामावर ठेवलेलं असतं. परंतु आता लावण्या आणि राकेश या दोघांना माहिती नसतं की अर्णवने ईश्वरीला कामावर घेतलेलं आहे म्हणून. अंजली आजी तर खूपच खुश असतात, कारण आता ईश्वरी अर्णवसोबत कामावर असताना मात्र आता त्या दोघांमध्ये जे काही गैरसमज झालेले आहेत, एकमेकांबरोबर राहताना ते सर्व काही गैरसमज मिटतील आणि आता ईश्वरी आणि अर्णव दोघे एकत्र येऊ शकतात. म्हणून त्यांनी जो प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅनप्रमाणे मात्र आता ईश्वरी अर्णवच्या अगदी जवळ येत असते आणि आता ते लवकरच जवळ येतील आणि लवकरच मात्र आता अर्णवला ईश्वरी आवडायला सुद्धा लागेल. कारण आता ईश्वरी जे काही सांगते अर्णव प्रत्येक गोष्ट ईश्वरीचं ऐकत असतो आणि ईश्वरीशिवाय अर्णवचं ऑफिसमध्ये सुद्धा पान हलत नाही हे आजी आणि अंजली या दोघींनी ओळखलेलं असतं. परंतु आता राकेश मात्र विचार करतो, इतकं सगळं होऊन सुद्धा त्या अर्णव राजशिर्के याने ईश्वरीला कामावरून काढलं होतं, परंतु तरीसुद्धा याने अर्णव राजशिर्के याने पुन्हा ईश्वरीला कामावर घेतलं. त्यामुळे आता मात्र काही असं झाले तरी चालेल, परंतु आता ह्या ईश्वरीला आपल्याला प्रपोज करावंच लागेल, नाहीतर ती आता आपल्या हातातून निसटून जाईल. काहीतरी करून मात्र आता मला प्लॅन करावा लागेल. कारण आता जेव्हा नम्रता आणि ईश्वरी तेथे आलेले असतात, परंतु राकेशला आता भीती वाटते. राकेश म्हणतो की जर या दोघींनी मला जर इथे बघितलं तर मात्र अवघड होईल. तेव्हा मात्र आता तो फोनवर बोलण्याचं नाटक करून ते लगेच आता इकडे रूममध्ये निघून येतो आणि तो फोनवर बोलत असतो. तेवढ्यात आता ईश्वरी काहीतरी घेण्यासाठी आपल्या रूममध्ये येते, म्हणजे हॉलमध्ये. आणि हॉलमध्ये आल्यानंतर हा राकेश तेथे असतो. राकेशला बघून आता राकेशचा चेहरा तिकडे असतो, म्हणून तो आता ईश्वरीला बघून तेथून जायला निघतो. परंतु ईश्वरी म्हणत असते की हे बघा भाऊ, अहो तुम्ही तर रंग खेळण्यासाठी आलात, मग असे का निघालात. तेव्हा मात्र आता राकेश जे काही तेथे रंग असतो तो मुद्दाम उधळून देतो आणि तेथून गायब होतो. ईश्वरीच्या समोर तो काही येऊन देत नाही आणि लगेच मात्र आता तो आत्याकडे घरी गेलेला असतो आणि आत्याला आता आणखीनच कसं ईश्वरी विरोधी भडकून द्यायचं याचा तो प्रयत्न करतो. परंतु ईश्वरी मात्र आता परत कामावर जायला नको आणि ईश्वरी कामावर जर गेली तर अर्णवच्या ती आणखीन जवळ येऊ शकते. म्हणून तो आता ईश्वरीला अर्णवपासून दूर करण्यासाठी आणि ईश्वरीला आता लवकरच लवकर आत्या ही आता होऊन असं म्हटली पाहिजे, आत्याच्या मनात आपण जागा निर्माण करायची. कारण आत्याने होऊनच आपल्यासाठी ईश्वरीचा हात पुढे केला पाहिजे. आत्याने जर निर्णय घेतला तरच आपलं ईश्वरीसोबत लग्न होऊ शकतं आणि ईश्वरी आपली होऊ शकते. नाहीतर ती जर अर्णवच्या आयुष्यात जर गेली तर मात्र आपलं स्वप्न अधुरं राहील आणि ती इंदोरी जिलेबी आपल्या हातातून निसटून जाईल, असं आता राकेशला भीती वाटत असते. म्हणून तो अनेक डाव खेळण्याचा प्रयत्न करतो. आत्याशी अगदी गोड बोलतो. आत्याला जे काही आहे प्रत्येक गोष्ट अगदी तो आत्याच्या मनामध्ये इम्प्रेस होण्यासाठी करत असतो. तेव्हा आता आत्याला असं वाटतं की खरंच राकेश एक चांगला मुलगा आहे आणि तो ईश्वरीची खरंच खूप काळजी घेतो. त्याला किती काही जरी सांगितले, कितीही ईश्वरी रागवली, मी जरी रागवले तरीसुद्धा राकेश काही उत्तर न देता सर्व काही ऐकतो. आणि खरंच राकेश एक चांगला मुलगा असल्यामुळे आत्याच्या मनात सुद्धा येतं की आता राकेश आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाचा जर आपण विचार केला तर. तेव्हा आता ती राकेशला त्या विषयावर बोलते. तेव्हा आता राकेशच्या तर मनातीलच त्याच्या हेच असतं, अगदी आत्यासुद्धा आपल्या मनातीलच बोलते, म्हणजे नक्की आता ही इंदोरी जिलेबी आपल्या हातातून काही निसटणार नाही. परंतु त्या अगोदर मात्र जे काही अंजली आणि आजी अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु त्यासाठी मात्र काहीतरी असा ठोस म्हणजे करावं लागेल. म्हणून तो अंजलीला ईश्वरी विरोधी भडकून देण्यासाठी काहीतरी असा प्लॅन डोक्यामध्ये आखण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता मात्र इकडे आजी आणि अंजली या दोघींच्या मनात असतं की कधी असं होईल की अर्णव मात्र आता ईश्वरीला प्रपोज करेल आणि ईश्वरी त्याला आता जेव्हा जर इतकी पसंत असेल तेव्हा मात्र आता आपण त्यांच्या लग्नाचा विषय काढायलाच हवा.
ईश्वरीमुळे आपल्या अर्णवमध्ये इतका बदल होत चालला, कारण कायम अगदी फक्त बिझनेसमध्ये बिझी असणारा अर्णव आज घरामध्ये अगदी उत्सव कार्यक्रम प्रत्येक जे काही आहे तर ते अगदी मन लावून तो पार पाडत असतो। अगदी देवाला सुद्धा कधी नमस्कार न करणारा अर्णव आज चक्क देवाला सुद्धा नमस्कार करतोय। हे केवळ आणि केवळ या ईश्वरीमुळे चमत्कार होतात असं आता आजी अंजली या दोघींना वाटत असतं, म्हणून काही झालं तरी आता ह्या दोघींना एकत्र आणायलाच हवं। त्यानंतर मात्र आता इकडे राकेश आत्याचे कान भरतो। आत्याला म्हणत असतो की ईश्वरी ही देसाई तिकडे मात्र त्या अर्णवच्या कंपनीत तिला परत जाण्याची काय गरज होती। त्या अर्णव राजशिर्केने तिला कामावरून काढले होते आणि तो अर्णव राजशिर्के कोणत्या चालीचा माणूस आहे हे तर मी तुम्हाला सांगितले, आणि तो फक्त मुलींचा फायदा घेतो आणि आपल्या कंपनीचा फायदा करून घेऊन तो मुलींचा वापर करतो हे मात्र आता ईश्वरी देसाई यांना माहिती नाही। परंतु अर्णव राजशिर्के एक चांगला माणूस नाही, त्यामुळे आत्या मी तुम्हाला आत्ता सांगतो ईश्वरींचं तेथे काम करणं हे योग्य नाही। तुम्ही जर कायम त्यांना तेथे काम करून दिलत तर मात्र ईश्वरींचं येथे राहणे सुद्धा मुश्किल होईल, कारण त्याने अर्णव राजशिर्केने असे कित्येक मुलींना फसवलेलं आहे। आणि त्यात म्हणजे तुमची ईश्वरी, ह्या ईश्वरीची खूप रात्र तिकडेच राहतात आणि त्यांच्या घरी सुद्धा त्यांचं जाणं येणं आता सुरू आहे। त्यामुळे असं मोठ्या लोकांचं काही खरं नसतं, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि लवकरात लवकर तुम्ही ईश्वरींच्या लग्नाचा विचार करा। तेव्हा आता आत्या म्हणते की आता मला मात्र राकेशजींनाच विचारायला हवं की तुम्हाला ईश्वरी कशी वाटते, कारण राकेश आणि ईश्वरी या दोघांना आता जेव्हा आत्याने बोलताना बघितलेलं असतं तेव्हाच आता आत्याच्या मनामध्ये आलेलं असतं की राकेश आणि ईश्वरी या दोघांची जोडी खरंच खूप छान दिसेल, मग त्यांच्या लग्नाचा काही विचार करायला आपण हरकत नाही। म्हणून आता आत्याच्या मनात तर तेच असते। ती लगेच आता राकेशला विचारते। तेव्हा आता राकेश म्हणतो की माझी काही हरकत नाही, कारण माझं अजून तर लग्नच झालेलं नाही। परंतु आता राकेश पूर्णपणे खोटं बोलत असतो। ईश्वरीचा वापर करून घेऊन अशा कित्येक मुलींना त्याने फसवलेलं असतं आणि यात म्हणजे अर्णवच असा वागतो असं तो आत्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो। परंतु आत्याच्या मनात सुद्धा आता राकेश एक चांगला आहे असं तिला वाटत असतं। परंतु आता इकडे मात्र आजी आणि अंजली या दोघींनी या दोघांच्या पत्रिकेचा विषय घेतलेला असतो। काही झालं तरी ईश्वरीच आता आपल्या घरची सून व्हायला हवी आणि तीच या घरासाठी योग्य आहे। म्हणून आता आजी म्हणत असते की अंजली अगं तुलाच काहीतरी करावं लागेल आणि अर्णवजवळ ईश्वरीबद्दल विषय काढावाच लागेल, कारण ईश्वरी जर आता आपल्या घरामध्ये सून म्हणून नाही आली तर ती लावण्याने जर अर्णववरती प्रेमाचं जाळं टाकलं तर मात्र अवघड होईल, कारण लावण्य कशी आहे हे आपल्याला पूर्णपणे माहिती आहे। ती लावण्य काही मला या घरची अर्णवची बायको आणि या घरची सून म्हणून पसंत नाही। त्यामुळे काही झालं तरी मात्र ती लावण्य या घरात यायला नको। आणि त्यानंतर आता हे वल्लरीने बोललं ऐकलेलं असतं। वल्लरी म्हणते की काही झालं तरी मला तर लावण्यच या घरामध्ये यायला हवी, कारण लावण्यच माझ्या बोटावर इशारा ठेवून नाचू शकते। आणि इकडे मात्र आता लावण्य आणि वल्लरीचा प्लॅन होतो, कारण त्यांना असं वाटत असतं की आता ती मुलगी अर्णवची आयुष्यात तर आलेली आहे। व आता वल्लरी सांगते की अगं त्या अर्णव राजशिर्केने तिला जरी ऑफिसमधून काढलं ना परंतु तिला परत जॉबवर घेतलं। आणि आज मात्र जी काही स्पर्धेमध्ये जी काही पुरणपोळी बनवण्याची स्पर्धा त्यांच्या सुरू झाली होती, अर्णव स्वतः त्या मुलीसाठी हारला, कारण त्याला त्या मुलीला कामावर घ्यायचं असतं। आता मात्र आता लावण्याचा खूप असा जळफळाट होतो। लावण्याला असं वाटतं की एअरला आपण किती समजावलं तरीसुद्धा तो त्याच मुलीचं ऐकतो। आता मात्र आपण असं काहीतरी प्लॅन करायला हवा की त्यामुळे मात्र अर्णव आणि ईश्वरी वेगळे होऊ शकतात। आणखीन असं काहीतरी वेगळं जाळं आपल्याला टाकावं लागेल, म्हणून त्यांचा सुद्धा आता तो प्लॅन असतो। त्यानंतर मात्र आता इकडे जे काही आता लावण्य आणि या वल्लरीने एक प्लॅन केलेला असतो आणि भांगेचं जी काही नशा आहे तर त्या नशेमध्ये आता मुद्दाम ईश्वरी काही पण बडबड करू शकते, म्हणून तिच्या ग्लासमध्ये अगदी भांग ती ओतलेली असते आणि भांग त्या ईश्वरीला पाजलेली असते। परंतु आता मात्र ईश्वरी अर्णवला भांगेच्या नशेमध्ये खूप काही बोलते आणि तेव्हा आता अंजली आणि आजी ईश्वरीला शांत राहायला सांगतात, परंतु ईश्वरी काही ऐकायला तयार नसते। आणि आता तेव्हा आता अर्णव सर्व काही ईश्वरीचं ऐकून घेतो, तो एकही शब्द तेथे काही बोलत नाही। त्यानंतर मात्र आता ईश्वरी
आणि नम्रता घरी येतात, परंतु आत्या आता त्यांच्यावर रागावते की येण्यासाठी तुम्ही इतका उशीर केला. कारण आता आत्याला नम्रता आणि इशूंची खूप काळजी लागलेली असते. खूप उशीर झालेला असतो, दोघी अजून घरी नसतात. तेवढ्यात ते येतात. आत्या म्हणते की अगं किती वेळ झाला, मी केव्हाची तुमची वाट बघून बघून अगदी थकून गेलेत. मला इतकं टेन्शन आलं काय सांगू, आणि तुम्ही फोनसुद्धा उचलायला तयार नाहीत. तेव्हा मात्र आता ईश्वरी भांग पिलेली असते आणि भांगेच्या नशेत मात्र आता ती खूप काही असं बडबड करत असते. आणि आता तर नम्रता म्हणते की इशू शांत हो, नाहीतर आत्या तुला कुठेही बाहेर जाऊन देणार नाही. परंतु आता इशू काही शांत राहायला तयार नसते, कारण ईश्वरी मात्र भांगेच्या नशेत तिकडे अर्णवला सुद्धा खूप काही बोलून गेलेले असते आणि त्याने अर्णवला आणखीनच राग आलेला असतो. परंतु आता जे काही ती बोललेली आहे या प्रत्येक गोष्टीचा इकडे अर्णवसुद्धा विचारच करत असतो. आणि इकडे नम्रता आता ईश्वरीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि घाईने ती मात्र आत्याला शांत राहायला सांगून ईश्वरीला रूममध्ये घेऊन जाते. पण तरीसुद्धा ईश्वरी काही ऐकून घ्यायला तयारच नसते. तेव्हा आता आत्या म्हणते की ह्या मुलीचं मला काहीतरी ठरवावंच लागेल. म्हणून तिला आता लगेच आत्या संजयला फोन करते आणि संजयला फोन करून म्हणत असते की ह्या ईश्वरीचं काही खरं नाही. तू तिचा लग्नाचा विषय घे आणि एक मुलगा माझ्या म्हणजे दररोज पाहण्यात आहे आणि त्या मुलाबरोबर जर ईश्वरीचं लग्न केलं तरच मात्र तिचं कल्याण होऊ शकतो. नाहीतर ही आपली ईश्वरी कशी आहे, वेंधळी किती आहे हे आपल्याला पूर्णपणे माहिती आहे. जेथे जाते तेथे काहीतरी ती घोळ घालून नक्की ठेवत असते. आणि आता राकेशबद्दल आत्या सर्व काही आता संजयला सांगते. तेव्हा संजय म्हणतो अगं आपल्याला अगोदर नम्रताचं लग्न करावं लागेल आणि तू ईश्वरीच्या लग्नाचा का विचार करते. तेव्हा आत्या म्हणते की नाही, कारण मुंबईत राहणं इतकं सोपं नाही आणि मुलगासुद्धा चांगला आहे आणि अगदी प्रामाणिक आहे आणि त्याला सगळं काही अगदी संस्कार ठासून भरलेले आहेत. कारण राकेश आत्यासमोर अगदी प्रामाणिक असल्याचं नाटक करत असतो. परंतु आता मात्र संजय म्हणत असतो की नाही, अगोदर नम्रताचं लग्न करावं लागेल आणि त्यानंतर मात्र आपण ईश्वरीच्या लग्नाचा विचार करू शकतो. कारण आता नम्रता मोठी असल्यामुळे तिच्या लग्नाचा आपल्याला काही करावीच लागेल. त्यानंतर मात्र आता राकेश आणि नम्रता या दोघांची आता या होळीच्या सणामध्ये जे काही ते रंगपंचमीला आलेले असतात तर तेथे दोघंही बाजूला जातात आणि दोघंही बाजूला गेल्यानंतर एकमेकांची अगदी ओळख होते. तर आता आपला आकाश हा नम्रताला प्रेमाचं प्रपोज करतो आणि तेव्हा नम्रतासुद्धा खूप लाजते आणि आपल्या आकाशचं तीसुद्धा आता घरी आल्यानंतर सर्व काही स्वप्न वगैरे पाहत असते. आकाशसुद्धा आता तिच्या मनामध्ये अगदी ठासून भरलेला असतो आणि तीसुद्धा आता आकाशला त्याच्या प्रेमाचं उत्तर देणारच असते. त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरीच्या लग्नाचा विषय सुरू असतो. परंतु आता त्याच वेळेस मात्र ईश्वरीला राकेश अगदी प्रेमाचे जे काही आहे ते अगदी जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतो की ईश्वरीच्या मनात आपल्याविषयी प्रेम तर आपल्याला निर्माण करावंच लागेल, तरच ही इंदोरी जिलेबी आपली होऊ शकते. यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात. परंतु ईश्वरी काही आता राकेशच्या हाताला यायला तयार नसते. ती मात्र आता राकेशपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असते. कारण राकेशबद्दल आता ईश्वरीला काहीतरी थोडासा संशय आलेला असतो. परंतु आता राकेश मात्र तो संशय दूर करतो आणि ईश्वरीबरोबर प्रेमाचं नाटक करायला सुरुवात करतो. परंतु इकडे अर्णव मात्र ईश्वरीच्या प्रेमामध्ये अगदी वेडा झालेला असतो. रात्रंदिवस त्याला सारखी ईश्वरी दिसत असते. ईश्वरी देसाई खरंच एक प्रामाणिक मुलगी आहे. जे काही करते ते अगदी स्वतःसाठी न करता दुसऱ्यासाठी करते हे आता सत्य अर्णवला समजलेलं असतं. म्हणून तो प्रत्येक क्षणाला ईश्वरीची आठवण काढत असतो. तेव्हा मित्रांनो, आता ईश्वरी आणि अर्णव, राकेश या तिघांमध्ये जे काही आता सत्य आहे त्या सत्याचा उलगडा होऊन आता मात्र अर्णव आणि ईश्वरी कसे एकत्र येतात आणि राकेशचा खरा चेहरा ईश्वरी मात्र आता सर्वांसमोर कसा आणते हे बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.